सो हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपण जाणार आहे येवल्याला. येवला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सो तिकडे एक लग्न आहे, लग्न अटेंड करायला. सर तर तयारी तर झाली आहे, निघूया. आणि आज संडे आहे, सॅटर्डे संडे विकेंड म्हटलं तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग हा येतच असतो. चला तर निघूया आता. सो आपली ट्रिप बी आहे ती 0 करूया, म्हणजे आपल्याला किलोमीटर लक्षात येईल. आणि हे आपल्याला कोणाला जर माहिती असेल तर मला कमेंट करा. हे माझं टायमिंग जे आहे टोटल CNG मोड टायमिंग हे मला 0 करायचं आहे. खूप दिवसापासून आउट ऑफ झालं आहे, आउट ऑफ टाईम. 99 तास 59 मिनिट 59 सेकंद कंप्लीट झाले. त्याने हे मला नीट करायचं आहे, 0 करायचं आहे. कोणाला माहिती असेल ते कमेंट करून नक्की सांगा. सो सध्या सुरुवातीला नेहमीच आपण पेट्रोलवरती गाडी चालवतो, तर पेट्रोलवर कंट्रोल करू आणि निघू. चला तर आपण सोसायटीमधून निघूया. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा, अरे यार, ही कुणी लावले सायकल, तो मग अशी चाचा होता ते. बीच में लगाया, अरे कोई बात नहीं. चलो. सो मित्रांनो, पहिल्यांदा आता सर्वप्रथम आपण फ्यूल भरून घेऊया आणि आपल्या कस्टमरला पिकअप करूया. आणि हे कस्टमरसुद्धा आपल्याला गुगलवरती रिव्ह्यू बघूनच आपल्याशी कॉन्टॅक्ट केला, कारण त्यांना माहिती आहे आपलं काम कसं आहे आणि सगळ्यांनाच आपलं काम आवडतं, त्याबद्दल काही शंकाच नाही. सीट बेल्ट ओके. मस्तपैकी CNG भरला, फुल झाले टाकी. आणि 2च मिनिटात आपण पोचतोय लोकेशन. हे बघा बदलापूरचं ग्राउंड. इथे मी आणि अतुल रनिंग करायला यायचं आणि बरेचसे इथे क्रिकेट खेळायला, पुन्हा गाडी शिकवायला वगैरे भारी जागा आहे. इथे एक स्कूल पण आहे मोठं. पीक या ठिकाणी सोसायटी आहे. लोकेशन तर आहे आपल्याकडे, इंडियन पेट्रोल पंपच्या बाजूलाच. स्ट्रीट डॉग खूप आवडतात, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडंफार खायला आपल्या गाडीत राहतच नेहमी. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला पण जर पॉसिबल होत असेल तर त्यांना नक्की थोडंफार काहीतरी देत जावा. ते मागत नाहीत, पण त्यांना पण भूक लागते. असलं बघतंय का नाही, भ्या वाटत. हा भेत्र्या पटापट खा. आलं ना तुला एक ठेवणार नाही.
काळे लंगडते. काळ्या कोणीतरी गाडी घातलेली दिसते याच्या. ठीक आहे, अजून खा, आरामात खा, हळूहळू खा. तुझं झालं कर, देऊ का अजून? संपवलंच पण. चल बस जर, तू तिकडे खा, तिकडलं खा. तू सांगितलं ना पटापटा खा. घेतले बॅगेत घेतले ना. नंतर तू कपडे घालशील. नंतर त्याला कपडे घाल. नवीन शर्ट आहे ना तुझ्याकडे? कोणत्या कलरचा आहे? ब्लू कलरचा आहे. ब्लू कलरचा आहे. आणि पॅन्ट पण आहे नवीन. जीन्स घालणार बोल. जीन्स. जीन्स आहे. अरे वा वा वा, नवीन कपडे घेतले. कोणी घेतले? कितीला घेतले? आजीने घेतले. मामानं. आजी घेऊन गेलती. किती शर्ट घेतले? किती किती? एक का दोन? दोन. आणि दोनचे कलर कोणते कोणते? कलर कोणता कलर आहे? ब्लू. आणि दुसऱ्याचा कोणता कलर आहे? रेड. किती रुपयाचे घेतले? किती रुपयाचे? त्याने आपल्याला फोटो पाठवले नाही. किती रुपयाचे का? पैसे तुला किती? पाठवले? आजी आम्हाला पाठवा. हा हा काय? फोटो हा हा फोटो टाकायला. तू एक काम कर, आपल्या चौघांचा एक ग्रुप बनव. आपल्या चौघांचा. मम्मी, दाजी, आत्तू आणि तू आणि मी, 5 जणांचं. मग एकाच ग्रुपमध्ये सगळे फोटो येतील. लग्न किती वाजता आहे? 12:30चं लग्न आहे. ते काय अर्धा पाऊण तास पुढे पाठी होतेस. तुझं नाव काय आहे? पूर्ण नाव सांग. नाही माहिती? पूर्ण नाव सांग. बोल. तू मेहंदी लावली? मेहंदी लावली? कोणी लावली? आत्याने लावली? आत्या कुठं बसली आहे? पाठीमाग आहे ना? आजी थोडी खिडकी खोलू का रे? आत्ताच उलटी वगैरे होती का? त्यांना त्रास आहे वाटतं. बंद ठेवा नंतर लाव. सकाळचा वेळ आहे ना. ही वाली खिडकी बंद ठेवा. ओके. थांब ए बाबा, तू हातात कर. दवा नाही घेतला काय का उलटीचा? हा, हा? दवा नाही घेतला दवा उलटीचा? बिवा नाही ना गच्च पण. नाही बरं आहे, काय खाल्लं नाहीये ना थोड्या तू वेळ. चॉकलेट घेतले का नाही मामड? आजी तुम्ही तुला इथं ग्रुप बनवतं. ट्राय चालू आहे. शिकते मी. माझं ग्रुपचं नाव काय टाकू? आरुष? काय नाही. आरुष कशाला? अंजली? नाही. ग्रुपचं नाव? नाही, विलेज ट्रिप असेल. काय लिहू? विलेज ट्रिप. विलेज. काय? विलेज ट्रिप.
पण त्यांना ती काच खोलावी लागेल रोड पूर्ण आते. अंजलचा फोन कोणाला कनेक्ट करायचं हाच फोन करायचा झाला नाही वाटतं. द्या बरं. झालं एक मिनिट. हा तिच्या हातात आहे ना काय काय खाऊ. आहे ना. आजी तुला पण देऊ. साधे वाले त्याला दे. झालं? हं? मम्मा इकडे हा असं. बसलाय का पाठीमागे? हा हा बसू दे. तू बसलीस का बरोबर? त्यांना असं वाटलं मला जरा वॉमिटिंग झाली नाही त्यातरी फ्री पण हो आणि छोटा खराब पण नाही. आपण आहे ना एक अर्ध्या तासात समृद्धी महामार्ग कनेक्ट करणार आहे. हा. तर तो कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काहीच भेटणार नाही म्हणजे नाश्ता वगैरे. आणि किती तास? हा? किती तास? अर्धा तास 3 तास काय भेटणार डायरेक्ट एवढ्यातच भेटणार. अच्छा असं आहे. हां त्याच्या अगोदरच बघू काय भेटलं. हां समृद्धी महामार्ग जातो आपल्याला येवल्याला? हो. तो कोपरगाव नाही का शिर्डी हां. तिथपर्यंत जातो. तिथून काय जवळच आहे ना. चालेल चालेल. मग आपण त्याच्या अगोदरच बघू काय भेटलं तर. इडली वगैरे वाले पण भेटले असते ना काय पण चाललं असतं. तिथे आपल्याला आता नाशिक हायवेला भेटेल. हां चालेल चालेल. नाही नाही केळीचं हे नाही समृद्धीला हॉटेलच नाही दिलेले. केळीचं हां हां वेफर. बरोबर. तुलाच माहिती काय दिसतं. नाही गं, जाऊ झाला ऐक केळीचं वेफर आता नको काढू. हं? असं पण आहे ना. तिखट आहे ना ते ठसके लागतील. मला लागल ना. हा मग खा. झालं का? केळीचे पेपर ते जायचं पण नाही. मायकरच बोलले ना तुम्ही? मायकार हां मायकार. आलं? खाली बघा आलं असेल ना. कनेक्टिंगचं दाखवतो. एकदा तुमचं बंद चालू करून बघू. व्हायला पाहिजे. माझं बंदच आहे. नाही हे सिस्टम बंद करून चालू करून गाड्या घेतलेल्या आपण नाही इथं ही बंद नाही होत. आणू. अच्छा. ताई चाऱ्याने केलेलं. आता प्रवास करायला पण मला फिरायचं आहे. हा ना. सो मित्रांनो इथे थोडंसं नाश्ता करायला थांबलो आहे समृद्धी महामार्गच्या थोडंसं अगोदर. नंतर एकदा वरती चढल्यानंतर आपल्याला काय भेटणार नाही. सो हा आपला नवीन हायवे अजून काम चालूच आहे बऱ्यापैकी. सकाळचे 9 वाजलेत पण 3 तास दाखवते आपल्याला पोचायला. सो 12पर्यंत पोचू लग्नामध्ये. बॉटल बस रे, पाणी नको पिवलं. बोललं ना. केक थोडं बदल. कडक द्या. कुठे आहे मामा? आम्हाला तर इकडे. बसा आधी. इकडे मामा कुठे गेलाय तू दाखव. मामाला आवाज दे. हाय. हो तिकडे बघ तिकडे. आई. हा थांबलो इथं बाथरूमला जायला चहा पाणी करायला थांबलोय. आम्ही कधीच निघालोय. मी मामा फोन कुठे केलेला गेला? झोपलेले तुम्ही. मामाला आवाज दे मामाला. चल लवकर बोल. हा, आम्ही केलेला. आम्ही 8लाच निघालोय. इकडे 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 गाडी आहे. 8ला निघालो आम्ही 8ला. चलो चलो. तुमच्या गाडीला चमकी आहे खूप. मागच्या साईडला. होय का? माझ्या साडीला आहे. अच्छा नाही. नाही, बोलणं नाही. तोडणं नाही, तो तोडणं बोलणं तिकडे. बोलतोय. तोडणं तिकडे काका आपल्याकडे. बोलतात.
गाय बघ गाय पाणी प्यायला आली बघ दिसली ना दरवाजे लॉक हा. दिसली ना बाबा पाणी दिसलं का गाय दिसली का तिला मग मराठी गाणे लावा बाबा जरा नाही हिंदी माझं हिंदी सॉन्ग गाई ए गाई ये चल लग्नाला बोल ना गं. ए गाई चल लग्नाला हो 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 बोल सो मित्रांनो आता मी आलोय येवल्यामध्ये आणि येवल्यामध्ये आपल्याला CNG भेटला. सो भारत पेट्रोल पंपचा CNG आहे. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि इथे CNGचा पर kgचा रेट आहे 95 रुपये 95 पैसे सॉरी 95 रुपये 50 पैसे असा हा CNGच्या पर kgचा रेट आहे. सो मित्रांनो मस्तपैकी 8 किलो बसला आणि 750 रुपये जवळजवळ लागले. पुढे घेतो आणि कट टू कट म्हणजे रिझर्व पण ऑलमोस्ट संपत आलेला आणि तोपर्यंत आपल्याला भेटलं CNG. बस सो मित्रांनो फायनली आम्ही 1 वाजेपर्यंत इथे येवल्याला पोहोचलो आणि आता लग्न वगैरे चालू आहे सुरू आहे. पाठीमागं आताशी थोडा आवाज थांबला. ओहो हिरो हिरो रेडी झाला कसला उभा राहिलाय गडी. स्टाईल मार बोललो केशरात घाल. हा बस इकडे बघा आता बस, इकडे बस, बघ, इकडे वर घाल, बघ, वर इकडे बघ, घाल. वर बघ. ठीक आहे. आता बघ इकडे ऐकणार नाही तुम्हाला आता बरं जरासा मोठा होत्या. आता स्माइल दे त्यांना स्माइल दे. ओहो स्टाईल मार एक वेळ असं कर. काही मॉडेल पाहिजे असेल कोणाला तर कॉन्टॅक्ट करा. आपला हिरो तयार राहील. आज काही वरात झाल्याशिवाय आम्ही निघत नाही. भाई फुल डान्स करतोय मस्तपैकी. आणि आता आम्हाला पार्किंग जे भेटले ना हे एक अशोक वायर एंटरप्राइजेस म्हणून काहीतरी आहे आणि इथे टाक्या तयार होतात सिमेंटच्या. बघू शकता पाणी आहे. 21 दिवस ह्या टाक्या पाण्यामध्ये ठेवाव्या लागतात तयार केल्यानंतर. आणि पाठीमागं बघू शकता तिकडे तिथे तयार होतात टाक्या आणि इकडे परत पाण्यात आणून ठेवतात. आणि मुलाकडलं वराड आले बसमध्ये. बस 2 अकोलावरून आले. गॉगल घाला की त्याला गॉगल. उतरणार आहे सो मित्रांनो दुपारच्या आता किती वाजले 3 वाजले 3:30 वाजलेत आणि आता आपण लग्न कार्यामधलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता निघणार आहे त्यांच्या गावी जायला. सो आता या ज्या ठिकाणी फॅक्टरी आहे पाठीमागं आपली याची पाण्याची टाकी वगैरे तयार होते झाकण वगैरे तयार होतं. इकडे बघू शकता खूप लाईनने टाक्या येतात ज्या आपल्या पाण्याच्या टाक्या असतात व शोषखड्ड्याच्या टाक्या असतात. हे अशा तयार करून 21 दिवस पाण्याखाली ठेवतात आणि हे स्विमिंग पूलसारखं तयार केलेलं आहे. पाण्यात
21 दिवस राहतं आणि परत इथून वर काढलं जातं त्या कासऱ्यात. कासरा मोठा आहे झाड त्याच्याद्वारे. आणि सगळ्या प्रकारचे सिमेंटचे जेवढे लेअर असतील परत जे सगळ्या गोष्टी तयार होतात त्या ठिकाणी. तर आता इथे हाफ पाण्याची टाकी आहे, त्याला इथे गव्हाण बोलतात. म्हणजे मसरांना चारा जो असतो तो असा या ठिकाणी गाडीत लोड करतायत. तर कसा लोड करतायत आपण बघूया. आणि हे हाफ पाण्याची ही हे आहे टाकी, ही हाफ आहे. बनवतानाच हाफ बनवले जी मसरांना चारायला वगैरे. इथे कसे वरती वजनदार आता आहे, 3-4 जण लागतात हे करायला, उचलायला. असंच उतरावं लागेल आपल्याला. बदली घेऊन किती वजन असेल? 250 किलोचे एकदम. 250 किलो. तिचा पायटा 90 किलोचा राहतो. झाकण 15. तिची ना अशी साईडनं धार नव्हती पाहिजे, पण मग ते आपलं आपण काय नाही तसं नाही, आपण घेऊन जाऊ. पण घरचे हुशार जास्त घरचे, हा. राहतात. अशी गंमत तेवढे पैसे दिले काय आणणार. पण तेव्हा ते वापर चालू होईल ना तेव्हा त्यांना ते इकडे तयार केलेले आहेत नळ्या आणि सगळ्या प्रकारचे हे शोषखड्डा आहेत, पाणी भरून ठेवले. सगळ्या ह्याच्यात पाणी भरून ठेवले आणि हे झाकण आहे वरती. आपल्या गावी तुम्ही पाण्याची टाकी बघितली सेम हीच आहे. अशाच प्रकारची पाण्याची टाकी आहे, फक्त एकच झाकण आहे त्याला. आणि ती जी बस आले, एक बस गेली, एक आहे ती वराड आले लग्नासाठी. आलात निघायचं? मागे सुकला ना आहे का? होणार मला बसायला नाही होणार आहे. कापून घे पण. समजून घ्या. कापून घेऊन दे. कुठे बसायचं मम्मीला? हा मग तू कुठं टाकायचं? आता काय करणार? मला नाही होत. बस तू झोपून घे मध्ये. अरे तिला पकडायला लागतं ते. मी तिला पकडून आता आणि मागे गेली मग बस. हा नाही तर मग हे दोघं तुम्हाला चपून लागते. ए माझा ना हा चार्जर पहिला चार्जर तिच्या बाजूला चला पहिले एकदम पुढून ते मग आईला म्हणा बस लवकर. एक डोर ओपन आहे. आवाज दे आवाज दे. आरामात बसता बस लवकर त्या दाजी बस. लवकर बस ना. उशीर तुमच्याकडे तर होतोय. आता आहे ना मॅप? हो आहे. गावाला जायचंय. गावाला जायचं गावाला. मावलं तू ये पण लवकर. ताईच्या कपड्याला पण हसू नको रे तिला. सगळी गाडी चंपवली. असं ठेवलं चालेल ना? हा चालेल, पण असंच राहू द्या. खूप मला बाबा आवडते, गावाला बसत नाही पुढे. अच्छा. ठीक आहे. आई, साडी कुठं बदलणार? ही बॉटल इथे ठेव. तिकडे गेलं गेलं साडी. मोबाईल आणलाय तिथं आहे का दादा? तिथे बघा बरं. का बस थोडा वेळ सगळं बाहेरचे. बसायचं काय नाही. हे अभि आपण आम्ही देतो ना. आपण ट्रेनमध्ये एवढं आयुष्यभर आहोत. अंकल गाडी चालवतात ना, आपण बघू कसं चालवतात. ठीक आहे. त्यानंतर खाऊया. ठीक आहे. शांत बस. जमलं तर झोपून घे. नाही मी आहे ना. बसली साडी. वहिनीला बसू आता दे. लागेल केच आता तो नाही थांब ना जरा. मत येऊन ना माझं लई दुःख खाल्लं. टेकच तुम्ही त्रास लय देतात ना आहे. तू आधी केच जरा. रात्रमध्ये बसून असते.
गप्प बसायचं निघा. पागल. ते पण दाबले गाडी आपोआप चालली. 2 मिनिटं थांबा. गाडी आपोआप चालली. चुकायचंय तिला थांब. मी तंबाखू खाणार आहे आता. खा नाही डायरेक्ट मायगावला तंबाखू बाहेर टाकायची. नाही झाली एसी बंद वहिनी जोरात डायरेक्ट मायगाव. झालेला हा आता खरं माझं बिल तुमच्याकडे हो आहे. मस्ती नका करू. यश ठेवलं ना. हो हो आहे यश बरं एसी लावा भाऊ. आहे लावली यशी लावली डोक्यावर. काही कुठे दाजींचे ए ऊन लागतंय दाजींना ऊन लागलं. जावई बापूंना तिथे चादर दाजी लावा. बरे झाले. चादर लावा त्या साईडला. ते असतं ना हा, हे तो आपण मोबाईल राहू दे, असं तो वेरला मोबाईल लावतो ते. आता तिकडून निघताना पप्पाने मम्मीच्या बाजूला ए, गाडी आणि मी पाठीमागे. पप्पा बसू शकता आरामात. मध्ये कुठे बसवा माझी जागा कुठे नाही बसवा. आणि दोघं शिव्या घालत असतील एकमेकांना. नाही भाऊ पुढे बसणार आहे येताना रात्री कुठं? झोपेल कुठं ना. इथे जागणारा माणूस बसवायचंय. थांबा तुम्ही लोक प्रयत्न झोपता मम्मी झोपते. कोणाचं? काय काय स्प्राईट काय लोकेशन नाही. मला नाही पाहिजे. एकच समजतं. नाही एक पण नको मला. नजर लागला आमचा. ए तू जेवलं नाही का रे? नाही मला नकोच. मग नाही खायचं ते नंतर का माझा रुमाल इथे ठेव. एक गोष्टी थोडंसं बरं वाटत. चल. 2 गोट घ्या 2 गोट हळूहळू घ्या हा पहिली वाली. आता मी कोणी आणलंय दिसलेले Sprite? गेले ते लोक. नाही ते लोक पुण्याचे पाहुणे निघालेले ना. अंजली एक गोट घे अंजलीकडे जा. हा मग काय 2 झालं गोट घे. पुढे काय झालं? ती पहिली वाली रडत होती ना मम्मीकडे येऊन. हा हा मग दुसरी वाली भेटली का रे? दुसरी वाली कशी आणणार तिला तर सगळे मारतील. आणायचं तो चालत आला लाच नाही त्याने काय करायचं? कसं उभा राहतो तसं. मग 2 बायका करा 4 करा काय करा. बायकोला म्हणतो ती बोलत नाही ना माझ्याशी तिच्या बरोबर निघून जा. का बरं? हम्म. तू जण येऊ नको तू. आलीस तर तुला असं करीन तसं करीन. ती एक नाही दोन. मला विचारून लग्न केलं का? कोणाला? एवढा संबंधच येत नाही ना मग. काय इकडं? तोच असेल आता. बिलकुल नाही. कोण रे? अच्छा सेवतो गुजरात म्हणजे हा बकवास नंबर. आहे ना? उचल कंपनीचा नंबर. हॅलो. पेनोडी झोपली बाळा. झोपणार आहे तू? हा मग चल झोप. 1 तास झोपून घ्या. मामीने चांगली सांगते. मम्मीने लगेच सगळ्यांसमोर सोडलं. मग? अशी साडी दिली ना मामीने. मम्मी बोलली ही साडी मी घालणार आहे माझ्या मामीला कामाला दिली साडी? मम्मीसाठी साडी दिली ना. वहिनी दिली का? हा. हा मम्मीने लगेच एवढ्या लोकांसमोर परत बोलून टाकलं काय मी बोलली? असली साडी घालते का. परत दिली? हा मग ती बोलते अहो तुमच्यासाठी चांगली घेतली होती पण आता तुम्हाला नंतर पण मग सांगते. नाही, मम्मी बोलते मला नकोच आहे. तर मग साडी पण मी ती कधी मम्मी आली ना, लगेच देऊन तिला देऊन टाकली. टाकायची. काही नकोय मला तुमची साडी. घेतली का? नाही मग ती गेली आतमध्ये आणि दुसरी आणली अच्छा. आणि मग दुसरी तिच्या हातात दिली आता हे घ्या नंतर तुम्हाला सांगतो. नाही नंतरला नाही ना महत्व. आता तिला मी हिला विचारलं तावडीला काय तावडीला म्हटलं का गं तुझा नवरा दिसला नाही म्हटलं कधी तुला ननद मेली तिचं काय धावं होतं हे विचारलं माणसाने नाही आज धावं होतं मी त्याला म्हटलं येवला हा हा बरोबर. येवला सिटी आहे ना. हा. बरं आहे आपल्या सिटीच्या बाहेर आहे हॉल. नाही ते लॉन्स असतात ना असे. म्हणजे या लोकांच्या घरातला कोणच माणूस नव्हता फक्त मामाच होते. म्हटलं शेवटी किती आणि आपण होत आला तुषार नाही तो पण नव्हता. तुषार पण नाही. आणि त्याची बायको इथं नसणारच ना. कोणाच्या शंतनूच्या. शंतनूनी सगळं खर्च केलं आणि मोठा भाऊ म्हणतो छोट्याने फोन पण नाही केला मग ती आता याला काय फोन करायची गरज आहे का फुकटचं तर यायचं एवढं करायचं. याच्या मुलाला किती लागलं की काय म्हणजे बोलला? येऊन करायला असतं काय पण आता झालं? नाव कोणाचं खराब होणार. हिच्या नवऱ्याचंच खराब होणार आणि तुषारचं खराब सावकाश, होणार. हा. म्हण ना. मला रस्ता सांगा कुठं जायचं कसं रस्ता जायचं. यायचं बघा मी माहित- एवढं मी पूर्ण कुठे गेल्यावर सांगणार. गावात गेल्यावर नाही ते एक रस्ता लागेल ना जिथे आमच्या नाही गावात त्याला याला ना. अच्छा हा सांगेल ना बरोबर आपल्याला पुण्याला नेईल. हा बोल बाळा. त्याच्या तोंडावर देसी नाही ना तोंडावर आहे माझ्या. असं तर ती बंद करून टाक. बंद नको, वर खाली कर. तुझ्या पायाकडे हे ना? पायाकडे. हा वर करा तसं. हा, अशी वर नाही. वरच आहे वर कर वरच आहे ना. हा बस बस आता बस. पण नाही. आणि आता त्याला माझ्याकडे देऊन टाक. त्याला नको देऊ त्याचं चिप्स दे एवढं नको आता खायला ती लावू पहिलं त्याला. तो शोधत झोपेत खातोय. जास्त काही नाही, एवढं नका देऊ दिलं त्याला. काय? झोपेल चाललं कळलं का?
हा नाही एवढं मोठं गिफ्ट बघितलंच आहे त्याला. गिफ्ट बघितलंय जेव्हा पाहिजे म्हणजे पण बाळाला. मी हे तर झालं यांच्या बाजूने झालं ना अंजलीच्या साईड. हा काही नाही जरी विचारलं ना तर बोलायचं माझ्या नावाने पलंग तुम्ही घेऊन ठेवा मी आल्यावर पैसे देते असं बोलायचं. हा शब्द मला. जसं अंजलीच्या लग्नात केलं ना तसं आपण करायचं. पहिली गोष्ट तर ती मला बोलणार नाही. ती कोण नाही कोणाला बोलेल. बोलणार ते त्या लोकांमध्ये तर होणारच चर्चा. ती पण चर्चा नाही ना करेल. वहिनीने साड्या वेगळ्या घेतल्या आम्हीच होतो ना बस्ता बांधायला. हा आणि प्रत्येकाच्या तिने काय वेगळ्या केलं घेतलेल्या माहितीये आहेत. मग? पप्पांसाठी सफारी दिली आणि एवढी भारी सफारी दिली आणि लगेच सांगितलं शिवून पण घ्या असं तसं करून आणि मम्मीला दिली अशी हलक्याची साडी. मग लगेच मम्मीने सफारी बघितली आणि साडी बघितली म्हणून होते ही साडी मी घालणार आहे का माझी कामवाली पण असल्या साड्या घालत नाही. मग ती होते अहो थांबा नका घेऊ मग पहिले तर तसंच बोली नका घेऊ मग मी नाही घेत नको मला साडी असल्या साड्या मी घालत पण नाही. मग ती बोलते दुसरी घेतलेली तुम्हाला नंतर सांगते तसं आणि मग आतमध्ये जाऊन तिने दुसरी आणली. अक्काला दिली बोलली नाही. काय ती वाली असं नाही दोघींना घ्यायच्या ना सेम. दोघींना हा, सारख्याच घेतलेल्या घ्यायच्या. मग मुली कुठे काहीतरी गेली? झालं तर झालं म्हणजे ए, तू शांत कशी बस. काय नाही देऊ द्यायच्या शकते? आधी बोलायचं ना मग घेतलेली झालं आता ही ठेवा नंतर आपण बघू. ऊन लागते तुला? नाही. मग तरी पण नसती ठेवली मी तरी आता नसती थोडी आपल्याला ठेवली. त्या लोकांच्या दारात जायचं मला रोज. काय गरज पडली बाबा हे उगाच नको नाव ठेवायला म्हणून. जेव्हा. हा लग्नात चालेल. आलं ना नाही तर काय गरजच नाही मला. मी तसं असतं तर मी कपडे घेतले असते त्याला तिला साडी घेतली असती. त्या आयरचं नाही म्हणायला काही पण हे तर नक्कीच केलं असतं ना. मी तिचं जवळ मंगळसूत्र बघून आली कसं आहे का पूर्ण काळे आणि फक्त वाढली. अगं इकडे गावच्या साईडला असंच करतात. तू आणि नाही बघितलं? नाही पुण्या साईडला जास्त पट्ट्यांची फॅशन आलेली आहे कारण पुण्याला आहे. ठीक आहे ना काय नाही. आता पुढे तो तर करायलाच का पडला बघ ना तर पोरीनी पण आणि पोरांनी पण समजूतपणाच दाखवायचं. हा. आणि छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन भांडले तर काय फायदा नाही त्याला. आणि त्या दोघांचं बरोबर चाललंय असं हा, वाटलं बस. तिला मी बोलली तिला नंतर ऊन तुमच्या लागते लोकांना त्याला. प्रश्न होय ना, पडला. मागे जायचं. ती काय हे केली? आजू मम्मी पप्पा. बाळा याला घे रे. हा दे. ऊन लागते हो, तोंडावर दे. ऊन येते झोपतोय तो. मला माझ्याकडे ते दे. असा ऍडवर नाही 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 तिथे घे त्याच्या पप्पाच्या मांडीवर नाही वरती आहे तशी खाली झोपेल काय नाही तो आडवर झोपायला तर पुढं करायची गरज नाही झोपायला. झोपवतो की त्याला उठवतोय. झोपेतच कुरकुरे खात होता. बंडू हा ना? तू पुरी खाल्ली काय पुरी खाल्ली पुरी खाल्ली किती खाल्ली लागतंय रे आजू. थांब थांब किती खाल्ली पुरी 3 आणि वांग्याची भाजी खाल्ली तू झोपवतो की त्याला असं नाही, असं नाही झोपवत. अंगावरच झोपवतो. राग करतोस गप्प. तुम्ही वांग्याची भाजी खाल्ली नाही बोलणार. वांग आणि भात खाल्ला. गुलाबजामुन आणि गुलाबजामुन पण नाही खाल्ला भात खाल्ला. आणि डाळ भात पण नाही बोलतो का खोटा भात खाल्ला बोल भात. हात हात खाल्ला का भात भाताचा पण 2 बोल भात. पापड खाल्ली. डाळ व्हिडिओ कॉल कोणाचा होता? वडापाव वडापाव मला दाखव. व्हिडिओ काढत होतो मी व्हिडिओ काढत होता म्हणजे आपल्याला कोणी विचारलं ना आलते का नाही आलते पुरावा 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 का जेवलो पण होता तुला भूक जेवण छान लागली होतं, पण हो तुला भूक जेवण लागली भारी होतं. मी आईस्क्रीम खाल्ली तू बघितली वांग्याची भाजी पण छान होती. मी आईस्क्रीम खाल्ली ना भाजी खातो का अंजू मी आईस्क्रीम खाल्ली तू मग बघितली काय विचारणार तू बघितलं मी आईस्क्रीम खाल्ली आजू, हा? खाल्ली का गं यांनी काय वांग्याची भाजी? हो 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 खाल्ली ना. ते खात नाही हा घरी. चांगली तर खाल्ली मी तर ना. 3दा 4दा घेतली आणि गुलाबजामुन तर मी 4 खाल्ले. हम्म. मी तर अर्धाच खाल्ला खिशात तर नाही भरून आले ना ती मामी म्हणत होती देऊ का पहिलीत बांधून म्हटलं नको. मी तर या लोकांना बोलत होतो पुऱ्या घेऊया संध्याकाळी चहा संध्या कुठं थांबलं ना चहा पुऱ्याला डेंजर होत्या. मला आवडला पुऱ्या पण मस्त होत्या. कडक होत्या नाही म्हणजे चांगलं. हा, काढून ठेवल्या होत्या त्या. पण त्या गरम अशा गरम निबार राहिल्याची नव्हत्या ना. रबडासारख्या नव्हत्या हा. नाही नाही चावायला होत होतं. हा चावला होता आणि भात पण चांगला होता फक्त साखर पडली होती डाळीमध्ये पण डाळ पण छान होती. पण साखर पडली होती त्याला पण ते लोक टाकतात पडली. हा मामा आपला लोकांच्या लग्नात जेवण बनवतो. मामाने तर एकदा लोखंडाचीच फोडली होती पूर्ण डाळ खराब केली होती. लक्ष्मण मामाच्या पोरीचं लग्न होतं ना तेव्हा म्हटलं मम्मी शेतातच किती खाल्लं. जाड झाली ग ती. लक्ष्मण मामाची ती पोरी राणी काय तिचं नाव आहे? हा तीच. आईवरच गेली ना डबल. आपण ती काय जाडी खाऊन खाऊन नाही झाली तो आजारच तिला असतो थापच देणार होती हो मामी पण तिने मान फिरवली म्हणून काय बोलली नाही मी. बापरे. झोपला झोपला काय झोपून येणारे भाऊ. झोपू दे. झोपला ना हा बोल हा हा झोप आता उठला घाबरे. त्याला शिकवायचं झोपत पण मला काय काय कर चल
गाय गाय नाही गाय 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 काय करायचं नाही आपली शुद्ध भाषा म्हणायची. चला झोपा आता, त्याला झोपा नको गाई गाई करू. बस ना हम्म? कागोल नाही गॉगल. पागल पागल कुठे आहे तुझा कागोल? हल्ली म्हणून जीभ हल्ली. अगं आता लय लय गाडी हल्ली म्हणून जी बाल आम्ही लोकं खतरनाक. हसतो तर पण- बॅगेत आहे, बॅगेत. हस तू पण हस. इकडून हस. हसतोय बघ तो पण. इकडून हसतोय. तू झोप रे दादा, झोप. बरं, चल. फोन कर. झोपतोय तू. बाळूच्या बायकोला विचार. नाही रे, हाय ती घरी, नको ती जसं म्हणजे मोठं कसं सुरुवात करेल ना ती नाही ना, स्वयंपाकाची. काही नाही करणार. आपण जाईपर्यंत पोहे तयारच ठेवू. बोलवचनच करेल ती. आल्यावर सांगेल पोहे, तिला, चालेल चांगलं ते पोहे. जेवण केलं. आल्यावरती म्हणेल जा ओ मटण घेऊन या. तू थांबणार आहे का मटण पण कसलं 2 तास कोंबडीचं? नाही मग नको. तिच्याकडे बकरे का पाळले तिने, बकरा कापायला सांग. बोकूड असलं तरच बाहेर खायला. घरची कोंबडी असली चांगली बोकड. असते ना. घरच्या नाही होईल, घरची घरची कोंबडी. घरच्या नाहीये. तुला चिकन खायचंय. झोपणार आहे तो. ए आजू झोपू दे रे आजू. तो झोपतोय उठतो आपलं पण ऐकतोय. नाही असं तू त्याच्याशी प्रश्न नको करू, माझा डोळा खोल. आता याला संध्याकाळीच घरी गेल्यावर उठूया. हा काय संध्याकाळ होईल का घरी जाता 11-12 वाजता. 5 1 वाजणार. पण हे गावचे लोक काळाच्या पितात. हा मग चांगलं आहे ना उलट. आपल्याला ते पाटलाच्या घरी दुधाचा चहा होता ना ग. काळाचा हो, तर तिने इकडे होता केलेला कोणाच्या ना घरी. दुधाचा. आपण नाही, तिथे दुधाचं शेतात तिथेच जाणार घेतला, तिकडनंच निघालो आपण. राजू काय ग शेतात हो, शेतात नेणार ना तुला. सगळं 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 करायचंय. आपल्याकडे फक्त 2 तास आहेत. ते किती तू वाजले बघ, आता? आम्हाला काय आता माहिती. 4 वाजले. 5 वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. 15 मिनिटामध्ये आपल्याला जायचंय शेतावर हा. आणि फोटो काढायचे तिकडे. तिथून जायचं घराच्या जागेवर फोटो काढायसाठी खास सेट जायचं. आणि मग तिकडून आपल्याला पाटलाच्या दारात. पॅटर्न आहे ना. मग तिकडे पप्पांचे 3-4 भाऊ आहेत. हम्म. प्रत्येकाच्या दारात घरी जायचं. जाऊया. म्हणजे ए, फोन करू का रे आजी? आता कोणाला फोन पण करशील? पाटलाला कळेल ना. नाही असं काहीच करू नको. आपल्याला काही करायचंच नाहीये ना. हा, सगळे फोन घरीच करूच नको. असणार आहे, ते घरीच आहेत सगळे. त्यांना बोलायचं होळी आहे ना तर लाकडं घ्यायला आलतो असं सांग. आपल्या शेतात लाकडं पाहिजे. तुझ्या बरोबर बोलायचं म्हणजे नाही 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 करत बाबा. हो, म्हणूनच मी नाही केलं बघ. भाऊ बघ किती भारी. निघून गेले मग काय फायदा एवढा लांब. आणि आजी भाऊला सांगून दे, पाटला म्हणे काय भाऊ गेल्या वेळेस आलो तू भेटला. शिकवलंय सगळं हे शिकवलं. शब्द बोल आठवणी. पोपटाला कसं हा भाऊ. शिकवलं. बघ म्हणून ते तुला असं बोलतात. हा नाही, सगळं बरोबर आहे, शिकवलं. तसं तू सांग. पण आलो तो वसंत नाही, आला, तू मी बोल. आलो. पहिलं तिकडचं 1-2 तास बोलायचं. मग जेवायला बसतो ना आपण 10 वाजता. कोण नाही तेव्हा- जेवण बनवणार. ते लोक तर नेहमी बोलतात जेवायला थांबत नाही ते लोक. थांबत नाही तुम्ही. याराच्या पार जेवण बनवणार तर काय कधी. पूर्वीचे लोक जाणार होते, भाकरी कालवण लगेच करायचे. आता कुठे लोक एवढे. आताच्या लोकांना एक माणूस पण जड होतं, असं झालं. मग आपण काही एवढे जण आहेत, सगळ्यांना ताप भरत. पळूनच जाते लॉक करून. सगळ्यात पहिले तर मला बघूनच ताप भरत. नाही, तुम्ही म्हणायचं वहिनी पाटलाला मजाक मध्ये काय बोला बिंदास. कारण ना शिवराम भाऊची बायको पण बोललेली, तिला तर लय हे करतं. अरे वहिनी काय करू सांग, काय करू सांग. सो मित्रांनो, आता इव्हनिंगचे 5:45 वाजलेत आणि सनसेट व्हायची वेळ झाली. सो आता आपण आलो आहे गावाकडं यांच्या, आणि गावाकडची शेती बघायला आलो आहे. पूर्ण लासनगाव एरिया मला थोडाफार माहिती आहे, कारण ह्याच्या आधी पण आपली एक ट्रिप झालेली आहे लासनगावला. त्याचा पण ब्लॉग मी टाकलेला आहे. नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा, चॅनलवरती आहे आपल्या. आणि लासनगावच्या आसपासच हे पण गाव आहे. कोणतं गाव आहे आता आयडिया नाही मला, पण इकडला भाग पूर्ण आहे ना मित्रांनो, पूर्णपणे शेतीचं आहे. इथे आता बघा कांदा लावलेला आहे. हे सगळी कांद्याची पात आहे, छोटी छोटी कांदे आहेत. ही बऱ्याच जणांनी भाजी वगैरे खाल्ली असेल ही कांद्याची. आणि तुम्ही तिकडे बघू शकता, आता कॅमेऱ्यात तर व्यवस्थित दिसत नाही, पण ठिबक सिंचनाने पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि इकडे बरेचसे लोक शेतात काम करत आहेत. आता काय काम करतात मला पण आयडिया नाही, कारण की तो खूप लांब आहेत आणि पूर्ण ही
कांद्याचीच शेती आहे. जिकडे दिसेल तिकडं प्लेन पट्टा आहे आणि पूर्ण कांदाच आहे इकडं. तुम्हाला तर माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात कांदा उत्पन्न केला जातो. इकडे बघा पाणी दिलेलं आहे शेताला. इथे पण ही पाईपलाईन दिसते. काळी भूर जमीन आहे आणि असे पाय रुतत आहेत खाली. एवढी सुपीक आहे. दगड बिगड अजिबात काय नाही. आपल्या इकडे बघता दगड भरपूर आहे. आणि ह्या शेतात पण आहे ना ओके इथं TIL म्हणजे इथं पाण्याचं पाईपलाईन केलेली आहे आणि इथं चऱ्या वगैरे सोडून इथं आसपास पाणी पुरवलं जातं. आणि ह्या शेतात पण ठिबक सिंचन केलेलं आहे. हे ठिकठिकाणी कॅमेऱ्यात दिसते की नाही माहीत नाही मला, पण इथे पण ठिबक सिंचन बरेच पाईपलाईन केलेले आहेत. आणि कांदा दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हा बघा कांदा आणि कांद्याची पात. आणि हा बऱ्यापैकी आहे शेतातला रस्ता. रानात चाललंय काय? ओके ओके. इकडे जास्त कांदाच नाही भेटतो का? हा इकडे सगळे कांदेच कांद्याचंच रान आहे ना? हा ओके ओके. आणि हे शेतासाठीच रस्ता बनवलाय? नाही यो गाव कुठे जातो बाहेर? सांगवी सांगवी. सांगवीचा रोड आहे. येवलेला जातो काय? येवलेला जायचं म्हटलं येवल्याला जाता येईल नाही इकडून. रस्ता असाच आहे? हा ही गाडी जाऊ शकते ना? हा जाईन काय नाही. पुढे चांगला आहे, एवढाच खराब. पुढे अच्छा. चांगला रोड आहे. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. चला धन्यवाद. सो मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांशी शेअर करा. आपण असेच नवीन नवीन ट्रिप करत असतो आणि नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो. सो डू सबस्क्राईब. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. काय मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर्स करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.